नमस्कार मित्रांनो. तर आपल्यातले खूप साऱ्या जणांना हा प्रश्न नेहमी असतो की आमची जी जर्नी आहे वेट लॉस करायची किंवा मसल गेन करायची, तर यामध्ये आम्ही एक्सरसाइजकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की आमच्या डाएटकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. जर आम्ही फक्त डाएटकडेच लक्ष दिलं आणि एक्सरसाइज अजिबात नाही केली तर आमचं गोल अचीव होऊ शकतं का, असं पण खूप साऱ्या जणांचा प्रश्न आहे. किंवा जर आम्ही फक्त एक्सरसाइजकडेच लक्ष दिलं आणि डाएटकडे अजिबात लक्ष नाही दिलं आणि जे आम्ही आजपर्यंत घेत आलो आहे तेच जर आम्ही पुढे कंटिन्यू केलं तर याने आमचा जो टार्गेट आहे ते अचीव होईल की नाही. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न जो आहे ते मला अनेक जण विचारत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये हाच प्रश्न मी ॲड्रेस करणार आहे. वेलकम बॅक. तर आपल्यातील खूप सारे जण जे आहे ते त्यांना वेट लॉस करायचा असतो, त्यांना त्यांचं वजन कमी करायचं असतं. तर वजन कमी करण्याचा बेसिक प्रिन्सिपल जो आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मी आपल्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगत आलो आहे तो म्हणजेच की एनर्जी तुम्ही जी बर्न केली आहे ती जास्त असली पाहिजे तुम्ही जी एनर्जी कंझ्युम करताय त्याच्यापेक्षा. तर हे जे रिलेशन आहे ते आपण थोडं डीपली ब्रेकडाऊन करूयात जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. तर आपण एनर्जी कंझ्युम करतो ती आपल्या आहाराद्वारे, त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. पण सर्वप्रथम आपण जी एनर्जी बर्न करतो, तर जे कॅलरीज आपण बर्न करतो, कॅलरीज म्हणजे एनर्जीचं युनिट असतं. तर आपण कशा पद्धतीने कॅलरीज बर्न करतो, तर त्यातले मेजर 3 गोष्टी असतात. ज्यातलं सर्वात पहिलं म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. आता जेव्हा तुम्ही झोपतात तर तेव्हा तुमचे इंटरनल जेवढे पण फंक्शन्स चालू असतात, तुमचं जे ब्रेन स्वतःला प्युरिफाय करत असतं किंवा जे तुमचं ब्लड फ्लो तुमच्या शरीरात होत असतो, जे तुमचे हृदय आहे ते हार्टबीट्स ज्या होत असतात आणि जे तुमची किडनीची जी फंक्शनिंग आहे, जे ब्लड फिल्ट्रेशनचं जे काम आहे, सर्व जे इंटरनल ऑर्गन्स आहे तर ते त्याचं काम करत असतात. त्यासाठी लागणारे काही पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये कॅलरीज असतात. तर या कॅलरीज ज्या आहेत त्या सर्वांच्या एज, हाईट, वेट आणि जेंडरनुसार व्हॅरी होतात. तर यालाच आपण बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हटलं जातं. तर हा एक पहिला फॅक्टर आहे जेणेकरून या कॅलरीज तुमच्या बर्न होतात. त्यानंतर दुसरा फॅक्टर तो म्हणजेच की जे तुमची थर्मिक इफेक्ट आहे, म्हणजे जर तुम्ही फूड जे जेवण करतायत ते जर जास्त थंड असेल तर तुमच्या शरीराला काही कॅलरीज खर्च करावं लागतात त्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये आणण्यासाठी. जे डायजेशनसाठी योग्य टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरवर आणण्यासाठी तुमची बॉडी काही एनर्जी खर्च करते. आणि जर तुमचं फूड गरम असेल खूप जास्त तर त्याला पण नॉर्मल टेम्परेचरवर आणण्यासाठी तुमची बॉडी काही एनर्जी खर्च करते आणि त्यालाच आपण थर्मिक इफेक्ट यासाठी लागणारे कॅलरीज असं म्हणू शकतो. आणि जो थर्ड फॅक्टर आहे आपला तो म्हणजेच की ज्या सर्व फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहे. आता फिजिकल ॲक्टिव्हिटीज 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे नॉन एक्सरसाइज आणि एक म्हणजे एक्सरसाइजची ॲक्टिव्हिटीज. आता जे नॉन एक्सरसाइजची ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे तुमचं नॉर्मल रुटीन असतो, तुम्ही ऑफिसला जाता येता किंवा तुम्ही शाळेत जाता, कॉलेजमध्ये जाता आणि येता, प्लस जर तुम्ही टी व्ही बघत असाल घरी, मोबाईल तुम्ही स्क्रोल करत असाल किंवा एकमेकांशी बोलत असाल किंवा एखादी गोष्ट तुम्ही विचार करत असाल, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नॉन एक्सरसाइज गोष्टी या कॅटेगरीमध्ये आपण त्यांना घेतलं आहे. आणि या गोष्टींसाठी पण काही कॅलरीज बर्न होत आहे. आणि जे एक्सरसाइजच्या ज्या गोष्टी असतात ती तुम्ही जिम असेल किंवा जे सायकलिंग, रनिंग करताय, तुम्ही कार्डिओ करताय, स्किपिंग करताय किंवा स्ट्रेचिंग, योगा, या सर्व गोष्टी ज्या आहे त्या या एक्सरसाइजच्या कॅटेगरीमध्ये येतात. तर ह्या सर्व ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज ज्या आहे तर त्यासाठी पण एनर्जी जी आहे ती कंझ्युम होत असते, एनर्जी कॅलरीज इथे बर्न होत असतात. तर या 3 फॅक्टरपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण इथे बघितली तर ती म्हणजेच की फिजिकल ॲक्टिव्हिटी हीच जी गोष्ट आहे जी आपल्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही जर एक्सरसाइजमध्ये तुमची जी इंटेन्सिटी आहे ती कमी जास्त करू शकता किंवा ज्या तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज आहे तिथं तुम्ही लिफ्ट घेण्याऐवजी जर तुम्ही पायऱ्यांनी जर फ्लोअर चढले आणि उतरले तर तिथं तुमचे कॅलरी जास्त बर्न होऊ शकतात. तुम्ही जर मोटरसायकल किंवा बाईकच्या ऐवजी जर जी आपली नॉर्मल बायसिकल आहे, नॉर्मल सायकल जी आहे ती जर तुम्ही वापरली तर तिथं तुमचे कॅलरीज जास्त बर्न होऊ शकतात. तर या सर्व फिजिकल गोष्टींमध्ये ज्या बर्न होणाऱ्या कॅलरीज ज्या आहे त्याच तुमच्या कंट्रोलमध्ये आहे आणि इथेच तुम्ही मॅनिप्युलेट करून तुमच्या ज्या कॅलरीजचा जो इंटेक आहे तो कमी जास्त करू शकतात, ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये होईल किंवा मसल गेनिंगच्या जर्नीमध्ये होईल. ओके. त्यानंतर इथं आपला जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो म्हणजेच की एनर्जी कंझ्युम, म्हणजे जे तुम्ही फूड, जे तुम्ही अन्न घेताय त्यामधून पण काही प्रमाणात कॅलरीज तुमच्या शरीरात जात आहे, तर त्या पण तुम्ही कंट्रोल करू शकता. तर थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इथे तुमचा 2 गोष्टींवर कंट्रोल आहे. एक म्हणजेच की जेव्हा तुम्ही कॅलरीज बर्न करताय तेव्हा तुम्ही जेव्हा सर्व फिजिकल ॲक्टिव्हिटीज करताय त्यावर तुमचं कंट्रोल आहे. आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही कॅलरीज कंझ्युम करताय तर ते कोणत्या प्रकारचं तुम्ही जेवण करताय किंवा किती प्रमाणात तुम्ही फूड घेताय यावर तुमचं कंट्रोल आहे. ओके. तर यानंतर आपण एक खूप महत्त्वाचं एक्झाम्पल घेऊयात. जसं की जर 100 कॅलरीज, जर आपण एक एक्झाम्पल म्हणून 100 कॅलरीज तुम्हाला कमी करायच्या आहे तुमच्या शरीरात,
तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहे. तुम्ही एकतर ते जे कॅलरीज आहे ते तुम्ही जे जेवण घेताय, तुम्ही जो बर्गर, पिझ्झा किंवा जे तुम्ही चॉकलेटचा एक बार असेल, जर तो तुम्ही अर्धाच खाताय आणि अर्धा जर नाही खात आहेत तुम्ही, किंवा जे बर्गर आहे ते तुम्ही अर्धंच कंझ्युम करताय आणि अर्धं नाही कंझ्युम करताय, तर अशा वेळी तुमच्या शरीरात जे 100 कॅलरीज एक्स्ट्रा जायच्या होत्या ते नाही गेल्या. ओके, हे एक ऑप्शन आहे. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही एकतर 2 किलोमीटर रनिंग करा किंवा 30 मिनटं कंटिन्युअसली चालत राहा, जेणेकरून तुमच्या ह्या 100 कॅलरीज बर्न होतील. तर ऑब्व्हियसली जर इथं आपण कम्पेअर केलं तर कोणती गोष्ट सोपी आहे तुमच्यासाठी, तर ती म्हणजेच की तुमचं आहार. तर तुमच्या जेवणाद्वारे ज्या तुमच्या कॅलरीज जे तुम्ही कंझ्युम करतात त्या खूप इझी असतात कंट्रोल करणं, ॲज कम्पेअर टू तुम्ही एक्सरसाइज करून कॅलरीज बर्न करणे. ओके, जर 250 कॅलरीजसाठी जर आपण ही गोष्ट कन्सिडर केली, तर अशा वेळी तुम्ही एक पूर्ण बर्गर जर अवॉइड केला किंवा एक पूर्ण चॉकलेटचा बार जो असेल तो तुम्ही अवॉइड केला, तर तुम्ही तिथे 250 कॅलरीज कमी करू शकतात. ओके, नाहीतर दुसरा ऑप्शन तुमच्याकडे हा आहे की तुम्ही एकदम जिममध्ये 1 तास वर्कआउट केला हेवी वेट्स घेऊन, तर तुम्ही 250 ते 300 कॅलरीज बर्न करू शकतात. तर या दोनपैकी सोपा ऑप्शन कोणचा, तर परत तो ऑप्शन म्हणजे जे जेवण आहे ते अवॉइड करणे. ओके, तर ह्या 2 एक्झाम्पलनंतर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की मी काय बोलायचा प्रयत्न करतो आहे. तर इथे हेच गोष्ट सांगू इच्छितो की जे फिटनेस एन्थुजिएस्ट असतात किंवा ज्यांना फिटनेसचा गोल असतो, तर ते नक्कीच खूप मेहनत करतात आणि त्या मेहनतीवर एकदम पाणी नाही जावं म्हणून ते डाएटकडे पण लक्ष देतात. कारण की खूप सारी मेहनत जर केली त्यांनी 1 तासाची आणि एक पूर्ण बर्गर जर त्यांनी कंझ्युम केला जिमनंतर, तर याचा अर्थ असा होतो की जेवढी मेहनत त्यांनी केली त्याच्यावर सर्व पाणी फिरलं गेलं आहे. म्हणजेच त्यांनी जी सर्व कॅलरीज बर्न केल्या आहेत ते पूर्ण बॅलन्स झाला आणि तुमचं वेट लॉस पण नाही होणार आणि वेट गेन पण नाही होणार. ओके, तर त्या फिटनेस एन्थुजिएस्टसाठी जे बर्गर किंवा पिझ्झा आहे तो अवॉइड करणं सोपं आहे ॲज कम्पेअर टू जे तुम्ही एक्सरसाइज किंवा त्याच्यामध्ये एवढी मेहनत घेताय तेवढी. तर इथे अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की या हिशोबाने आम्ही फक्त डाएटकडेच लक्ष देऊ आणि ज्या सर्व गोष्टी नाही खायच्या आहे किंवा जे डेफिसिटमध्ये डाएट घ्यायचं आहे तो डाएट घेऊ आणि लाईफ टाईमसाठी एक्सरसाइज नाही करावं. तर अशा वेळी काय होतं हे मी तुम्हाला क्लिअर करेन. तर हे जे तुम्ही डेफिसिट डाएट जो तुम्ही फॉलो करताय त्यामुळं काय होणार, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो बेझल मेटाबॉलिक रेट आहे, जी इंटरनल फंक्शनिंगसाठी ज्या कॅलरीज तुमच्या बॉडीला लागत आहे त्या कॅलरीज कमी होईल. जी PMRची जी रेट आहे ती खाली जाईल आणि यामुळं काय होईल, तुमच्या शरीरात स्ट्रेस वाढेल आणि जे तुमचं मसल आहे ते पण ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होईल. आणि जे फॅट आहे ते तर कमी होईलच, फॅटसोबत मसल पण कमी होईल जर तुम्ही चांगली एक्सरसाइज नाही केली आणि फक्त डाएट घेतलं. आणि तुमची जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ती पण जशी जशी कमी होईल तसं तुमची जे जेवण करताय ते पण तुम्ही कमी करत जाशाल. पण ऑपोजिट साईडला तुम्हाला काय होईल की जे निगेटिव्ह इम्पॅक्ट याचा होईल ते म्हणजेच की तुमची क्रेविंग जी आहे ती वाढत जाईल. तुम्ही जंक फूड खाण्यासाठी जास्त तुम्ही उत्तेजित व्हाल. जे शुगरी फूड्स आहे, स्ट्रेस वाढल्यामुळे तुम्ही जे शुगर क्रेविंग जी आहे ती खूप साऱ्या जणांमध्ये बघायला भेटते. कारण की कॉर्टिसॉल हार्मोन इलिवेट झाला असतो, त्यामुळे आपला जो मूड आहे तो पण फ्रेश नसतो. त्यामुळे आपली मेंटल लाईफ, सेक्शुअल लाईफ प्लस जी सोशल लाईफ आहे या सर्व गोष्टी इम्पॅक्ट होतात जर तुम्ही फक्त डेफिसिटमध्ये डाएट करत राहिला वर्षानुवर्षासाठी किंवा महिन्यांसाठी. आणि यामुळे असं पण होऊ शकतं की जे तुमचे पित्ताशयामध्ये खडे होऊ शकतात, ज्याला आपण गाल स्टोन अशा पण आपण म्हणतो. तर ही पण एक खूप अवघड गोष्ट असते. थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं हेच की जर लॉंग टर्मसाठी जर तुम्ही बघितलं आणि फक्त असं कन्सिडर केलं की आम्ही फक्त हेल्दी डाएट डेफिसिटमध्ये करू आणि अजिबात एक्सरसाइज नाही करणार, ही गोष्ट अजिबात सस्टेनेबल नाही आहे आणि ही तुम्हाला खूप घातक ठरू शकते. आणि जेव्हा तुम्ही डाएट बंद करशाल तेव्हा लगेच तुमचं वजन पण वाढेल आणि फॅट पण जास्त प्रमाणात तुमच्या शरीरात गेन होईल. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. यामुळं फक्त डाएट करणं आणि एक्सरसाइज अवॉइड करणं ही गोष्ट एकदम घातक ठरू शकते काही जर तुम्ही 6 ते 7 महिन्यांच्या हिशोबाने जर बघितलं, कारण की ही गोष्ट सस्टेन होणार नाही अजिबात. तर इथे सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे की तुम्ही तुमची एक्सरसाइज पण आणि डाएट पण दोन्ही गोष्ट सोबत ठेवा. जर तुम्ही कॅलरिक डेफिसिटमध्ये पण डाएट घेताय आणि एक्सरसाइज पण करताय तर तुम्हाला नक्कीच जी तुमची भूक आहे ती एका पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये तुम्हाला येईल आणि तुम्ही पर्टिक्युलर टायमिंगला त्या गोष्टी घेशाल आणि याच्यामुळे तुमचा मसल लॉस नाही होणार आणि फॅट गेन पण नाही होणार. कारण की मसलला लागणारी एनर्जी आहे ती त्या फॅटमधून कन्वर्ट होईल, त्या मसलला जाईल आणि त्यामुळे फॅट लॉस पण होईल आणि मसल गेन पण होतील आणि तुमची एनर्जी पण चांगली राहील. तुम्ही जास्त मूड पण तुमचा फ्रेश असेल, तुमची सेक्शुअल लाईफ, सोशल लाईफ आणि जो हॅपी हार्मोन जो आपण त्याला म्हणू शकतो तो पण चांगला एलिव्हेटेड असेल आणि नक्कीच याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर इथे मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जे वेट लॉसचा जो गोल आहे तो तुम्ही पर्टिक्युलरली फक्त तुमच्या जी वेईंग स्केल जी आहे, मी 5 किलो वजन कमी केलं म्हणजे मी खूप हेल्दी झालो,
असं अजिबातही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात ठेवू नका, कारण की एक वेट लॉस म्हणजेच हेल्थ असं अजिबात नाही आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्या पर्टिक्युलरली तो जो वजन काटा आहे त्यापुरतं तुमची हेल्थ आणि फिटनेसचा जो कन्सेप्ट आहे तो मर्यादित नका ठेवू, कारण की त्या पलीकडे पण तुम्ही बघा. आणि जे तुमचं हार्ट हेल्थ, लंग्सची हेल्थ आणि जी इंटरनल ऑर्गन्सची जी हेल्थ आहे त्याकडे पण लक्ष द्या. एक्सरसाइज करून नक्कीच ते सर्व गोष्टींचा पण फायदा होईल आणि जी तुमची भूक आहे ती पण कंट्रोलमध्ये येईल आणि नक्कीच तुमचं जी ॲपेटाईट आहे, जी तुमची क्रेविंग्स ज्या होता ते नक्कीच जंक फूडसाठी न होता जे सर्व हेल्दी फूड्स आहे ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात पण न्यूट्रिशन जास्त असतात, तर नॅचरली तुमची टेंडन्सी असे फूड्स कन्झ्युम करण्यामागे जाईल. ओके, तर आणि जे जंक फूड आहे ते तुम्ही नक्कीच तुमची बॉडी जी आहे ती स्वतःहून अवॉइड करेल जेव्हा तुम्ही चांगली एक्सरसाइज करशाल, कारण की जी रिफिलिंग आहे तुमच्या हेल्दी बॉडीची ती या हेल्दी फूडनेच होते आणि ही जंक फूडने जी रिफिलिंग आहे तुमच्या हेल्दी बॉडीची ती अजिबात नाही होत. त्यामुळं नॅचरली तुमचा जो रिस्पॉन्स असेल जंक फूडला तो ब्लॉक होईल जर तुम्ही 6 ते 7 महिन्यांच्या हिशोबाने टार्गेट ठेवून चालाल. आणि जे हेल्दी फूड्स आहे, जे ओट्स असेल, ब्राऊन राईस असेल, बॉइल्ड एग्ज असेल किंवा बोनलेस चिकन, पनीर असेल, सोया असेल, या सर्व गोष्टीकडे तुमची जी भूक आहे ती जास्त वाढत जाईल आणि याचा नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तर थोडक्यात मी तुम्हाला हेच सांगू इच्छित होतो या व्हिडिओमधून की जर तुम्ही एक्सरसाइज आणि डाएट जर यापैकी कोणती एकच गोष्ट जर तुम्ही करायला बघत असाल तर ती गोष्ट अजिबात सस्टेन नाही होणार तुम्हाला. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला साईड बाय साईड घेऊन जावं लागतील. जेवढं मेहनत तुम्ही डाएटमध्ये देत आहे तेवढी मेहनत तुम्ही एक्सरसाइजमध्ये पण दिली पाहिजे आणि तिसरं म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये पण दिली पाहिजे. ह्या 3 गोष्टी जेव्हा बॅलन्स होतील तेव्हा नक्कीच तुमचा जो वेट लॉसचा गोल असेल किंवा वजन वाढवण्याचा गोल असेल, मसल गेनिंगचा गोल असेल तर तो नक्कीच अचीव होईल. आणि हा गोल अचीव झाल्यावर पण तुम्ही एक्सरसाइज आणि डाएट करून सोडून नका देऊ, कारण की लाँग टर्मचा विचार करा. लाँग टर्मला तुम्हाला डायबिटीज, शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, किडनी स्टोन, युरिक ॲसिड या सर्व लाईफस्टाईल रिलेटेड जे आजार आहे ते नाही व्हावे यासाठी तुम्ही ही गोष्ट कंटिन्यू करा. आणि तुमची सेक्शुअल लाईफ, तुमची सोशल लाईफ आणि जी तुमची डे टू डे जे रिलेशनशिप आहे लोकांसोबत तर ते पण नक्कीच इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पण येईल. तर हेच मला थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगायचं होतं. आय होप तुम्हाला मी या सर्व गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या एकदम सोप्या भाषेत समजल्या आहे. मी प्रयत्न करतो आहे की एकदम सायंटिफिक टर्म्स किंवा सायंटिफिक ॲनॉलॉजीज इथं न वापरणे. जर माझ्याकडून एखादी गोष्ट खूप एक्स्ट्रीम वापरली गेली असेल तर नक्कीच त्यासाठी मी क्षमा मागतो. आणि तुमचे जे काही प्रश्न असेल ते तुम्ही खाली या कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकतात. मी नक्कीच त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि त्यावर एकदम डिटेल्ड जे माहिती आहे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. तर आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.